विद्यार्थी मित्र हो, आपलं स्वागत आहे SCA ॲपमध्ये आणि आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. आपण पाहत आहोत जवाहर नगर विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेच्या प्रवेश परीक्षा संदर्भात भाषा विषयाचा आहे. आपण यामागे 5-6 उतारे आपल्या ॲपवर बघितलेले असतील आणि उतार्याच्या संदर्भाने सगळ्या प्रकारची माहिती आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये 5 प्रश्न असतात. मी पुन्हा पुन्हा हे सांगतो की उतारा आपण काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर त्यामध्ये लिहिता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा मार्क्स आपला कमी होता कामा नये. त्यामुळे आपली आकलन शक्ती अगदी लक्षपूर्वकरित्या त्या उतार्यावर आपण केंद्रीभूत केली पाहिजे. तर चला, आपण आज 7वा उतारा बघत आहोत आणि तो उतारा आपण आता लक्षपूर्वकरित्या वाचणार आहोत. उतारा 7वा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लक्षपूर्वक वाचायचं आहे. दूध एक चांगला आहार आहे. पहिलं वाक्य आहे, दूध सर्वांना माहीत आहे, सर्वांना आवडतं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दुधाचे आपण दैनंदिन आहारात वापरत असतो. त्याच्यानंतर यात पाणी, साखर, वसा, जीवनसत्वे आणि प्रथिने असतात. याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रथिने असतात. शरीराला उपयोगी जे काही जीवनसत्व आहेत तर ते सगळी जीवनसत्व याच्यामध्ये आहे. पाणी आहे, साखर आहे, हा वसा म्हणजे एक प्रथिनेचा प्रकार आहे. तर ते माणसाच्या शरीराला दूध हे पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतर माणसे अनेक प्राण्याचे दूध पितात. वाक्य नीट आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये माणसं जी आहेत ते अनेक प्राण्याचे दूध पितात. म्हणजे एका प्राण्याचं दूध पित नाहीत. आपण याच्यामध्ये उतार्यामध्ये आपण आता त्याची माहिती बघणार आहोत. आपण बऱ्याच प्राण्याचं दूध पितो. गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे. आपल्या भारतामध्ये जेवढी काही दूध देणारे प्राणी आहेत त्या सर्वांचं दूध आपण पितो. म्हणजे पाळीव प्राणी जो आहे त्याच्यामध्ये हे करतो आणि विभागावाईज किंवा स्थानपरत्वे हे प्राणी बदलू शकतात. पुढे पहा की माणूस एका प्राण्याचं दूध पित नाही, अनेक प्राण्याचं दूध पितो. इंग्लंड आणि इतर थंड प्रदेशात गायी असतात. इंग्लंड आणि इतर थंड प्रदेशात काय असतात? गायी असतात दुधाकरता. आणि त्याच्यामध्ये पुन्हा गरम आणि शुष्क, गरम म्हणजे उष्ण असणे आणि शुष्क म्हणजे कोरड्या प्रदेशामध्ये देशात काय आहे? प्रदेशात जसं अरबस्थानात म्हणजे अरबी लोक जी आहेत आणि अरबस्थान, दुबई वगैरे तिकडं आणि इतर मध्य आशियातील जे काही देश आहेत म्हणजे अरब कंट्रीमध्ये आणि मध्य आशियामधले जे काही उष्ण आणि कोरडे देश आहेत जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे तिथं उंट असतात. कशासाठी? दुधासाठी उंट पाळले जातात. त्याच्यानंतर भारतात गायी आणि म्हशी आहेत. भारतामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे गायी आहे, म्हशी आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये शेळ्या पण आपण दुधासाठी वापरल्या पाळतो आणि त्याचा उपयोग आपण घेतो. काही ठिकाणी शेळ्या असतात, बरेच ठिकाणी शेळ्याचं दूध देखील आपण खातो, पितो. गाईचं पितो, म्हशीचं पितो. भारतामध्ये माणसांनी गायी किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते. मुबलक दूध मिळते. मुबलक याचा अर्थ भरपूर प्रमाणामध्ये दूध त्यांना मिळतं. माणसाने जर गायी आणि म्हशी जर पाळल्या असतील तर त्यांना मुबलक प्रमाणामध्ये दूध मिळतं. दुधापासून आपणास लोणी आणि चीज मिळते. दुधापासून आपल्याला लोणी आणि चीज या पौष्टिक पदार्थ आपल्याला बनवता येतात आणि ते आपल्याला खाता येतात. त्यापासून आपलं शरीर सुदृढ बनू शकतं. त्याच्यानंतर आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध आणि जंतुविरहित असणे आवश्यक आहे. की आपण जे वापरात घेतलेलं दूध आहे तर ते दूध ज्या प्राण्याचं आहे तो प्राणी सदृढ किंवा निरोगी असावा. त्याच्यापासून आपल्याला काहीही संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी दूध काय असलं पाहिजे? जंतुविरहित असलं पाहिजे. म्हणजे तो प्राणी चांगला असला पाहिजे. दुधामध्ये अशुद्धता असणं कामाचे नाही आणि ते शुद्ध दूध असलं पाहिजे. त्यानंतर दूध अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होतं. की दूध जर समजा अशुद्ध आहे म्हणजे ते जर निरोगी जनावराचं दूध नसेल, त्याच्यामध्ये जीवजंतूचा प्रादुर्भाव असेल तर निश्चितच त्या जीवजंतूचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यापासून फायदा होण्याऐवजी काय होईल? आपलं नुकसानच होईल, असं या उतार्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. उतार्याचा एकमेव संदेश आणि एकत्रित संदेश आपल्याला द्यायचा झाला की जे काही दूध देणारे जे काही प्राणी आहेत
ते मनुष्याला किंवा मनुष्य प्राण्याला उपयोगी आहेत. त्या दुधापासून त्याच्या शरीराला अनेक प्रकारची प्रथिनं जीवनसत्व मिळतात आणि मनुष्य अनेक प्राण्याचा दूध पितो किंवा दूध खातो आणि ते प्राणी देशाच्या हवामानानुसार आपण वेगवेगळे प्राणी आपल्याला ते आढळू शकतात. मध्य आशियामध्ये उष्ण आणि जे काही कोरडे देश आहेत त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे उंटांचा उपयोग उंट पाळले जातात आणि त्याच्या दुधाचा वापर केला जातो. त्याचं दूध ते लोक पितात आणि आपल्या इंडियामध्ये अथवा इंग्लंडमध्ये थंड प्रदेश असल्यामुळे थोडाफार त्याच्यामध्ये गाई म्हशी शेळ्या याचा वापर आपण करतो. त्या पाळून आपण त्याचं दूध आपल्या खाण्याकरता वापरतो. हा एक संदेश त्याच्यामध्ये आहे. आता याच्यावर आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहे. आता 5 प्रश्न सोडवायचे. पहिला जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आहे की माणसं रिकामी जागा प्राण्यांचे दूध पितात. माणसं रिकामी जागा प्राण्यांचे दूध पितात. आता यावरून आपल्याला ते अर्थ लक्षात येणार नाही, परंतु जे काही आपल्याला पर्याय 4 दिलेले आहेत. मग माणसं एकसारख्या प्राण्यांचे दूध पितात का? तर नाही, एकसारख्या प्राण्यांचे दूध पित नाहीत, तर ते अनेक प्राण्याचे दूध पितात असं आपल्याला कशात सांगितलेलं आहे? आपल्याला या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. मी अगोदरच सांगितले की हे अनेक प्राण्याचे दूध पितात. म्हणजे काय पितात? वेगवेगळ्या प्राण्याचे दूध पितात. मग याच्यामध्ये पर्याय कोणता आहे की एकसारख्या प्राण्याचे दूध पित नाहीत, वेगवेगळ्या प्राण्याचे दूध पितात. हे उत्तर अगदी बरोबर आहे. समान प्राण्याचे दूध पितात का? तर अजिबात नाही. त्या प्राण्याचे दूध पितात का? नाही, वेगवेगळ्या प्राण्याचे दूध पितात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे उतार्यानुसार आपल्याला सापडलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे की टिंबटिंब देशात किंवा प्रदेशात उंट आढळतात. आपल्याला उतार्यामध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की शुष्क आणि कोरडे, म्हणजे कोरडे आणि उष्ण, शुष्क म्हणजे कोरडे आणि कोरडे आणि उष्ण जे काही देश आहेत की ते देश कुठे आहेत? अरब कंट्रीमध्ये. ते जे काही अरब स्थान आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणता प्राणी आढळतो? उंट हा प्राणी आढळतो. हे मध्य आशियामध्ये असणारे देश आहे. त्याच्यामध्ये मग गार देशामध्ये आढळतो का? नाही. तर तो काय? गरम उष्ण म्हणजे काय? गरम देशामध्ये आढळतो. हे उत्तर बरोबर आहे. हे थिजलेलं नाही, थंड नाही आणि हे उत्तर गरम म्हणजे उष्ण देशामध्ये हा उंट प्राणी पाळून त्याच्या दुधाचा वापर केलेला असतो. हे योग्य उत्तर सी आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना, माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना काय मिळेल? दूध मिळेल. मग आता दूध मिळते, पण कसं मिळते? मग गायीसारखे प्राणी हे केले तर आपण उतार्यामध्ये पाहिलेलं आहे की त्यांनी जर गायी आणि म्हशी पाळल्या तर मनुष्याला खूप प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये अशा पद्धतीचा काय केलेलं आहे? उतार्यामध्ये हा मुबलक शब्द वापरलेला आहे. आपण त्याला अंडरलाईन केलेली आहे. मुबलक म्हणजे काय? फार कमी अजिबात नाही, किंचित अजिबात नाही, त्याच्यानंतर कमी अजिबात नाही. मुबलक म्हणजे भरपूर. म्हणजे हा डी पर्याय याचा काय आहे? उत्तर आहे. आणि आपण मुबलक हा शब्द उतार्यात आलेला आहे. मुबलकचा समानार्थी शब्द काय आहे? भरपूर आहे. म्हणून हे उत्तर अगदी योग्य आहे. चला पुढचा प्रश्न आहे चौथा. आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे टिंबटिंब आहे. आपण पाहिलं उतार्यामध्ये, जर समजा प्राणी निरोगी असेल, शुद्ध असेल, तर ते दूध जे आहे ते आपल्या शरीराला सुदृढ बनवण्यास मदत होतं. अन्यथा जर ते काही प्राणी रोगी असेल किंवा त्याच्यामध्ये जीवजंतूचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. म्हणून काय याचं उत्तर आपल्याला हे करते की आपल्याला आपण वापरात येत असलेले दूध शुद्ध असणे आवश्यक आहे. म्हणून पहिलंच जो काही पर्याय आहे तर तो पर्याय आपल्याला बरोबर उत्तर देतो. अनावश्यक आहे का? तर हे चूक आहे. त्याच्यानंतर सी अनपेक्षित चूक आहे. डी बिनजरुरी, हे पण चूक आहे की दूध शुद्ध असणं आवश्यक आहे. चला पुढचा 5वा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की नुकसान या शब्दाचा समानार्थी शब्द काय? नुकसान या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उतार्याच्या सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये आपल्याला दिलेला आहे. फायदा तर होतच नाही मनुष्याला. जर अशुद्ध दूध असेल तर ते नुकसानकारक होऊ शकतं. म्हणजे नुकसानाचा
विरुद्धार्थी शब्द काय फायदा आहे, परंतु आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, समानार्थी शब्द सांगितलेला आहे. म्हणजे नुकसान म्हणजे काय, फायदा हे उत्तर होईल का, नाही. त्याच्यानंतर दुरुस्ती होईल का, नाही. त्याच्यानंतर अपायकारक होईल का, निश्चितच. नुकसान म्हणजे काय, अपायकारक आहे, तर निश्चितच सी हे उत्तर बरोबर आहे, स्थिर हे उत्तर चुकीचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याला 5 पैकी 5 हे योग्य उत्तर आपल्याला उतार्यामधून शोधायचे आहेत आणि ते कमी वेळेमध्ये शोधायचे आहे. आणि हे अशा पद्धतीच्या उतारे जर आपण लक्षपूर्वक वाचले आणि त्याच्यावर ध्यान देऊन एकदाच जर वाचलं तर आपण 5ही प्रश्न योग्यरित्या सोडवू शकतो आणि पूर्ण मार्क्स घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रहो, आपल्याला नम्रतेची विनंती आहे की आपण आमचं जे काही नव्यानं सुरू झालेलं SCA जे काही क्लासेस मार्फतचं जे ॲप आहे, ते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अत्यंत माफक फीसमध्ये तुमच्या घरी बसून तुम्ही या प्रवेश परीक्षेची 100% पूर्ण तयारी करू शकता, अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि म्हणूनच विनंती आहे की आजच्या आज आपण हे ॲप डाउनलोड करून या बॅचेसला प्रवेश घ्या आणि माफक फीसमध्ये संपर्क साधून आपण पुढच्या जे काही लेक्चर होतील त्याचा अवश्य लाभ घ्या, ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद.